नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. आत्ता युद्धाच्या सगळ्या गोष्टी पाकिस्तान आणि भारताचं होईल आणि पहलगामच्या अटॅकनंतर आपल्या जवानांनी जे काही या जैश ए मोहम्मद आणि या सगळ्या आतंकवाद्यांचं कंबरडं मोडलं आहे, पाकिस्तानला देखील ताकद दाखवून दिली की भारत आजही सक्षम आहे युद्ध करण्यासाठी. आणि आम्ही जर युद्धाच्या भूमीमध्ये उतरलो, मैदानामध्ये उतरलो, तर पाकिस्तानला किती वेळ लागेल संपवायला हे एकदा भारतीय सैन्याने आणि आपल्या संपूर्ण देशातील लोकांनी दाखवून दिलं. आपल्याच देशातली काही बांडगुळं प्रश्नचिन्ह उपस्थित करतायत या सगळ्या गोष्टींवरती. त्यांचं दुर्दैवच म्हणावं. अख्खा देश या सगळ्या गोष्टीच्या सोबत आहे आणि जे प्रश्न उपस्थित करणार आहेत ते देशद्रोही आहेत, एवढं फक्त लक्षात ठेवा. बाकी तुम्हाला माहिती आहे कोण काय करत असेल ते तुम्ही समजून घ्या. कोण झेंडे काढतंय, कोण पाकिस्तानचे नारे देतंय, ही सगळी लोकं फक्त लक्षात ठेवा. हे सगळी लोकं लक्षात ठेवा. बाकी ते 4 आतंकवादी कोण आलेत, त्यांना तर कुठून शोधायचे आणि कुठून मारायचे, त्यांचे बाप कोण मारायचे आणि कुठून काय करायचे, ते सगळं भारतीय सैन्याने केलं आहे. इथल्या स्थानिक जे कोणी त्यांना साथ देणार आहेत त्यांना कसं देशोधडीला लावायचं ते देखील भारतीय सैन्यानं अगदी चोखपणे पार पाडलं आहे. कारण मला विश्वास आहे माझ्या जवानांवरती, मला विश्वास आहे माझ्या देशातील नेतृत्वावरती की ते या भारतावरती एकही संकट येऊ देणार नाहीत, निश्चित येऊ देणार नाहीत. पण अचानकपणे रात्री काल अशी एक घटना घडली. डोनाल्ड ट्रम्पांचं ते ट्विट आलं आणि त्यांनी सांगितलं की काय तुम्ही भांडत बसलाय, हे युद्ध थांबवा, यातून काय नको त्या गोष्टी करताय आणि हे युद्ध थांबलं असं जाहीर केलं त्यांनीच केलं. सीज फायर झालं आणि इकडे लगेच भारतीय लोकांनी पत्रकार परिषदा घेतल्या, सगळ्या गोष्टी झाल्या. आणि पत्रकार परिषदा होतच असताना 2-3 तासामध्ये त्या सगळ्या सीज फायरचं उल्लंघन पाकिस्ताननं केलं. आणि पाकिस्तान हा संपूर्ण जगाच्या नजरेमध्ये आतंकवादी टेररिस्टला पाळणारा आणि सगळ्या नियमांचं उल्लंघन करणारा देश ठरला. एवढंच होत असताना अचानकपणे इकडे खास करून महाराष्ट्रामधला मनसे नावाचा पक्ष म्हणायला लागला की बघा, डोनाल्ड ट्रम्प म्हणत होते ते तुम्हाला पटलं, पण राजसाहेब बोलतात ते तुम्हाला पटलं नाही की युद्ध करून काय होणार आहे. पण याच्या मागचं राजकारण जेव्हा समजायला लागतं तेव्हा मग कळतं की आपण नक्की काय बोलतोय. त्याचं राजकारण समजून घ्या व्यवस्थित. डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेलं ट्विट आणि त्यांनी केलेल्या सगळ्या गोष्टी एकंदरीत असू शकतात असं म्हणतोय मी, जरतरच्या गोष्टी ते त्यांना करायला लावलं असू शकतं, जेणेकरून पुन्हा एकदा पाकिस्तानच कसा नियमांचं उल्लंघन करतो या सगळ्या गोष्टी दाखवून देण्यासाठी आणि पाकिस्तानला तोंडावर पाडण्यासाठी या सगळ्या गोष्टी ठरवून केलेल्याच असू शकतात. कारण पाकिस्ताननं केलेली जी काही एअर स्ट्राईक झाली या सीज फायरच्या नंतर, त्याच्यानंतर पुन्हा भारतीय वायुसेनेनं त्यांच्यावरती 11 ठिकाणांवरती पुन्हा एकदा जे काही त्यांच्यावरती आक्रमण करायचं ते केलं आहे. त्यामुळे सीज फायर इथं सीज झाला. पाकिस्ताननं त्याचं उल्लंघन केलं. डोनाल्ड ट्रम्पांनी सांगितलं, त्यांनी एक ट्विट करणं म्हणजे अख्ख्या जगाला कळणं की आता या 2 देशांचं युद्ध थांबलं आहे. आणि पाकिस्ताननं त्याचं उल्लंघन करणं आणि पुन्हा एकदा संपूर्ण जगाला सांगून देणं की पाकिस्तान किती नियमांचं उल्लंघन करणार आहे. या सगळ्या राजकीय गोष्टी आपल्या लोकांना कळतच नाहीत. आपल्याला वाटतं की आपले राजसाहेब बोलले ते योग्यच होतं, मग डोनाल्ड ट्रम्प तुम्ही कसं काय त्यांना चुकीचं समजता. प्रश्न हा आहे की सध्या सगळ्या गोष्टी गनिमी कराव्या लागतील. कारण देशाची एकंदर IMFनं जे लोन दिलं मी तुम्हाला सांगितलं त्याच्यामध्ये आहे कोण चायना आहे, जपान आहे, त्याच्यामध्ये अमेरिका आहे. या सगळ्या लोकांनी त्यांना लोन दिले पाकिस्तानला. आता अनेक जण म्हणतील मग हेच लोक ते IMF जर चालवणार आहेत यांच्याशिवाय काय होत नाही, त्यांना लोन का दिलं. अरे भावांनो, ज्या राष्ट्राची आर्थिक बाजू दुबळी आहे ते राष्ट्र कधीही दीर्घकाळ चालू शकत नाही, टिकू शकत नाही. मग पाकिस्तानला कर्ज देत राहा, एवढा बोजा करा त्याच्या डोक्यावरती की त्याला त्या कर्जाच्या बोजाखालीच मरता आलं पाहिजे. अशी काही सगळी गोष्ट खास करून आपल्या देशातील राज्यकर्त्यांकडून, नरेंद्र मोदींकडून या सर्वांना हाताशी धरून करण्यात येते. कारण जर IMFनं लोन दिलं नसतं तर चायनानं तिकडे येऊन शिरकाव केला असता. चायना या सगळ्या गोष्टींमध्ये पडला. कारण प्रदेश एवढा खाली होणार आहे, उद्या युद्ध होणार म्हणजे एवढा प्रदेश खाली होतो, प्रदेश हस्तगत केला जातो. जसं रशिया युक्रेनचं युद्ध आहे तसंच आपणही ते हस्तगत करणार. मग या सगळ्या गोष्टी राजकीयदृष्ट्या आपल्याला समजत नाहीत आपल्या लोकांना. म्हणून आम्ही काहीही बोलत बसतो, आम्ही काहीही करत बसतो. जे म्हणतात की युद्ध नको, शांती हवी. कशाला हवी? घंट्याला शांती हवी. म्हणजे शांती आपण बाळगायची आणि यांनी अशांती पसरवायची या देशामध्ये येऊन टेररिस्ट आतंकवाद करून. तेच अनेक जण सांगतात ते 4 जण कसे घुसले, मग ते इंटेलिजन्स एजन्सी कुठे होती, काय झालं आणि कसं झाले. अरे या देशातले किती साली लोक इमानदार आहेत, कसे नाही घुसणार. संभाजी महाराज कुठे आहेत हे सांगणाऱ्या अवलादी आपल्याच होत्या ना. म्हणून आमचे महाराज त्यांच्या हाताखाली घावले, यांच्या हातात सापडले ना. मग हे काश्मीरमध्ये लपलेले 4 जण त्यांना सगळ्या गोष्टी सांगणारे आपल्याच इथल्या अवलादी काही ज्या धर्माला मानणारे आहेत, देशाला नाही,
या लोकांना आधी ठेचलं पाहिजे. तुम्ही सांगता इंटेलिजन्स एजन्सी, मग इंटेलिजन्स एजन्सी तेव्हा कुठं होती? 26/11ला तर अगदी शहराच्या मध्ये घुसले येऊन, तेव्हा कुठे होती इंटेलिजन्स एजन्सी? प्रश्न हा आहे ना की भारतीय जवानांवरती तुम्ही प्रश्न उपस्थित करताय, तुम्ही त्यांचं मनोबल खचवताय, त्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवत नाही. म्हणजे याचा अर्थ काय? भारतीय जवान झोपलेत म्हणून हे घुसले? म्हणून हे घुसले का? की नरेंद्र मोदींनी आणून सोडले 4 जण आणि मग त्यांचं कनेक्शन अगदी पाकिस्तानशी लागलं? आम्ही काहीही बोलतो, त्यांनी सांगितलं की हिंदू हिंदू म्हणून विचारून मारा. इतक्या थराला तर कोणी जात नाही ना. काँग्रेसच्या काळात कोणी गेलं असेल ना, इथं कोणी जाणार. पण आम्ही काहीही बोलतो, आम्हाला कशाचंही स्वैरसूतक नाही ना, आम्ही काहीही बोलत सुटतो. शांती हवी आम्हाला, शांती. युद्धामध्ये शांती होत नाही, होतो तो जय आणि पराजय. इतिहास आहे आम्हाला. छत्रपतींनी जर विचार केला असता शांती हवी ना, तर तुमची शांती कधीच भंग करून टाकली असते. या लोकांनी जे इतके आक्रमण या राष्ट्रावरती आली, या देशावरती आली, या महाराष्ट्र भूमीवरती आली, ही काय असं शांती हवी आहे, नको नको रे बाबा, रक्त सांडेल, मग याला कसा मारायचा, त्याला कसा मारायचा, असं करून नाही करता येत. त्याला लागतो स्वाभिमान, त्याच्यासाठी लागतात हातात शस्त्र, आणि त्यांचं उल्लंघन करण्यासाठी लागतो मनगडामध्ये लागते ताकद. म्हणून आज आपण आहोत. हा विचार छत्रपतींनी केला असता तर तुमची आमची सुनता झाली असते आतापर्यंत. कलमा आपल्यालाच आत्ताच वाचायला लागला असता. त्यामुळे हे असले बोलणारे बांडगुळ आहेत ना, यांना पहिले ठेचा. हे काही कामाचे नाही आहेत. हे फक्त आणि फक्त 2 दगडावरती पाय ठेवणारी सगळी लोक आहेत. मोदीजी तुम्ही युद्ध का थांबवताय? तर मोदीजींनी युद्ध थांबवलेलं नाही, हे लक्षात ठेवा. एवढंच मी फक्त तुम्हाला सांगतोय. ही सगळी राजकीय खेळ असू शकते जे काही तुम्ही पाहताय, कारण पाकिस्तान हमला करणार हे बरोबर यांना माहिती असणार. तेवढ्या तरी आपल्या इंटेलिजन्स एजन्सी अगदी ॲक्टिव्ह आहेत. आपली संपूर्ण जगामध्ये सर्वोत्तम काम करणारी एजन्सी आहे, आणि तुम्ही त्यांना सांगताय कुठून कोण आलं, काय झालं, काय नाही झालं. हे सगळी एक राजकीय खेळी आहे ज्यामध्ये पाकिस्तान पुरता अडकला आहे, आणि संपूर्ण जगाला समजलं की पाकिस्तानच नालायक देश आहे. त्यानंच पुढचं पाऊल उचललं. पुन्हा एकदा सगळ्या गोष्टी थांबल्या असताना, आणि त्याचीच चुकी आहे की या सगळ्या गोष्टी दाखवण्यासाठी म्हणून हे सगळं राजकारण होतं. त्यामुळे हे युद्ध न थांबवता कायमचंच एकदा काय तो सोक्षमोक्ष लावा. या पाकिस्तानला त्याच्या जागेवर नेऊन ठेवा. काय ते एकदा साफ करून टाका. अगदी हिंदू राष्ट्राची पहिली वीट रचण्यात यावी असं माझं तरी वैयक्तिक मत आहे. त्याच्यासाठी संपूर्ण देशानं एक होऊन एका आवाजामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांनी आणि आपल्या भारतीय जवानांच्या मागे सक्षमपणे उभं राहावं, एवढंच मी म्हणतो.